पाणी. हे पाय माळ खाई गेली माझी. काढून ठेवलास का खय? नाही गो, काय आठवणार नाही मका. सरिता, पाणी. एवढं लांबून उन्हातून चालत आला असाल. अगं अगं, सावकाश सावकाश सावकाश. मला तर वाटलं बोलाची कढी आणि बोलाचा भात. नाही म्हणजे मी तुम्हा दोघांना बोलवलं खरं, पण हे आपल्या घरी येतील असं वाटलं नव्हतं मला. हो ना. नाही म्हणजे आम्हाला पाहुण्यांची काही सवयच नाही, काही कोणाचं येणं जाणंच नाही ना घरात. इनमिन आम्ही तिघच. हा, अण्णा कधी आले तर आपले येतात वरच्यावर. हो ना, अण्णा येतात. जागेची कामं असली ना की यांच्याकडे येतात ते. आणि नाहीतरी त्यांना कामातून वेळच मिळत नसेल, हो की नाही दत्ता? सरिता, लग्न झाल्यापासून चेहऱ्यावर अगदी तेज आलाय. हा, दत्ता खूप प्रेम करतो वाटतं. काय ग? नाही, जोडपं अगदी छान आहे. अगदी खरंय बघा. आईंना पण घेऊन यायचं ना, त्या निमित्ताने आमच्या गरीबाच्या घराला त्यांचे पाय लागले असते. नाही, ते घरात काम असतात ना. पण आता कामं खूप झाली म्हणावं आईला. आता सून आली आहे ना, ती करेल की. काय सरिता? बरं, छाया नाही आली? नाही म्हणजे मी तिलाही सांगितलं होतं घरी यायला. नाही ये होते ते, पण रस्त्यात. काय रस्त्यात काय झालं? नाही काय नाही, ते का रस्त्यात काम आठवला म्हणून ती गेली. नंतर येत ना. हा, छाया पण अगदी गुणी मुलगी आहे बघा. अगं गप्पा काय मारत बसलीस कुमुदिनी? चहा ठेव त्यांच्यासाठी. अहो, चहा कसले विचारताय? मी तर म्हणते आता हे जेवूनच जातील. नाही नाही नको, आईनं केलं नसत. अरे मग निदान थोडे पोहे तरी घ्या. थकीत या. हे बघ दत्ता, आता आपुलकीने आलात ना तर घरातल्या माणसासारखं हक्काने सांगायचं, लाजायचं नाही. अगदी बरोबर आहे यांचं. तुम्ही दोघं काय आता आमच्यासाठी परके नाही. हा, आमच्याच घरातले आहात. सरिता, चल आपण आज जाऊया. त्यांना तोवरती गप्पा मारू दे. त्या निमित्ताने तू आमचं घर बघशील. फार मोठं नाहीये, 2 खोलींचाच संसार आहे. चल ये. काय ग, आता आत यायला सुद्धा तू दत्ताची परवानगी घेतीयस? नाही नाही, तसं नाही काय. कळतंय मला, नवीन नवीनच लग्न आहे ना. चल. काय ग, चल. बाकी दत्ता, घरात सगळं ठीक ना? होय. ये. फार मोठं स्वयंपाकघर नाहीये आमचं, आणि तुमच्यासारखं पण नाही, खूप मोठी मोठी भांडी पण नाही आमच्याकडे. काय ना, यांच्याबरोबर संसार करायचा म्हणजे या गावातून त्या गावात आणि त्या गावातून त्या गावात. एवढी सगळी भांडी कुठे फिरवत बसणार ना, परवडणार कोणाला आहे? तरी नशीब आहे आमचं की या गावात आल्यापासून अण्णांना भेटलो. त्यांची खूप मदत झाली बघ. नाहीतर आम्ही या गावातून त्या गावात फिरतच राहिलो असतो. यांची माहितीये का 2-3 वेळेला बदली त्यांनीच रोखलीये. अरे तू उभी कायस? बस ना, बस बस. सरिता, मी ना पोहे केलेत, दत्ताला चालतील का ग? नक्की ना? काय ना, घाईत झाली बघ. आधी माहिती असतं ना की तुम्ही येणार आहात तर मी छान काहीतरी केलं असतं. थालीपीठ किंवा आणि काहीतरी. मी काय म्हणते, मी पटकन शिरा करू का? हा नको, रवा दे, खातीत ते. काय तू पण. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही याल ना,
तेव्हा आपण जेवणाचं बेत करूया. त्यावेळेला मी कोणतंही कारण ऐकणार नाही. काय मी काय म्हणते, दत्ताला साखर केवढी? काय नाही असू दे, अजून तुला माहित नसेल नाही, हळूहळू कळेल. सरिता, एक विचारू का मी तुला? काय? तुला ही माळ आवडली आहे का? हा काय? काय विचारते मी सरिता, तुला हवी आहे का ही माळ? नाही नाही, नको, तसं काय नाही. पण ही माळ अगदी खरी वाटते की नाही? काय? अगं यावर ना सोन्याचं पाणी आहे. आम्हाला कुठे सोन्याचं घालायला मिळतंय, आणि आम्हाला कोण आणून देणार आहे सोनं? अगं यांचा पगार म्हणजे अगदी जेमते, कसं तरी त्याच्यात भागवतो आम्ही. आणि त्यात सुषमाचं शिक्षण सुद्धा कसं बसं आम्ही आपलं चालवून घेतो. एक मात्र आहे की सरकारी नोकरी आहे ना, याचं समाधान आहे. या विचारू, हा, पाटणकर साहेब नोकरी करतात ती काय, ती सरकारी नोकरी ना? दोघांचा भागता त्याच्यात? हा, म्हणजे आम्ही कसं बसं भागवून घेतो, आणि माझ्या तशा काय फार गरजा नाहीये. पण लगेच मिळतं नोकरी? हो, पण तू का असं विचारतेस? नाही, असंच आपला सहज. सरिता, सगळं ठीक आहे ना? होय, सगळं ठीक आहे. संसार कसा चाललाय तुझा? चांगला, चांगलं चाललं असा. हे बघ, मी सुद्धा एक बाई आहे, आणि एका बाईला दुसऱ्या बाईचं दुःख अगदी लगेच कळतं. चल ठीक आहे, तुला सांगायचंच नाहीये तर मी तुला आग्रह नाही करणार. पण एक मात्र आहे, तुला कधीही मैत्रिणीची गरज पडली तर मी मात्र आहे. रात्री अपरात्री कधीही मला हाक मार. मी अगदी तुझी हक्काची मैत्रीण आहे. काय? हे बघ, मी पोहे केलेत, तू खाऊन घे, तोवर मी त्यांना बाहेर देते. घे. आलेच मी. नाही, आता हळूहळू सगळ्या गावाची सुधारणा होणार. म्हणजे तुमची ती जमीन, त्यातला तो विलेज रोड, आता तो विलेज रोड राहणार नाही, आता त्याचा नॅशनल हायवे होणार आहे. घे दत्ता. काय हो, झालं का तुमचं पुराण सुरू? पोहे घ्या. आता त्याला रस्ते होणार हे माहित नाही का? आहो, तुमच्याकडे दुसरा विषय नाहीये का बोलायला? ते जाऊ दे दत्ता, तू पोहे खा. येते आमसभेत गावातून जाणाऱ्या रोडचं टेंडर, तो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल, त्याचा वर्क प्रोग्राम काय, हे सगळं पालकमंत्री आणि स्थानिक अधिकाऱ्यासमोर मांडावं लागेल. तर तुला कल्पना असेलच या सगळ्यात किती व्याप असतो ते. नाही, मी सुद्धा सध्या त्याच कामात गुंतलो. हे लोकांच्या जमिनी गेल्यात, त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. सगळी लँड इक्वेशन्स ही काम सुरू होण्याआधीच झाली पाहिजे. तर तू एक काम कर, हा, तो न्यूजपेपर घे. हा? तो न्यूजपेपर घे, इंग्लिश पेपर. नाही, हेडलाईन वाच. 9 CR रोड एस्टिमेट अप्रुव्हल बाय चीफ इंजिनियर. वाच वाच, अगं वाच ना. झाले पोहे खाऊन? होय. अगं घे की मग अजून. नाही नाही, बस झाले. का ग, बरे झाले नाहीयेत का? नाही नाही, चांगले झाले होते पोहे. नाही म्हणजे तू थोडेच घेतलेस तर मला असं वाटलं की तुला आवडले नाही. नाही, तसं काय नाही. मग कसं वाटलं इथे येऊन? बरं वाटला. या निमित्ताने तुम्हा दोघांना एकत्र वेळ घालवता आला. घराबाहेर पडत नशीलच ना तू? आणि दत्ताला पण किती कामं असतात. इथे चालूच असतं. अगदी मेहनती आहे तो. होय, घरातली सगळी कामं तेंकाच करूक लागतात. म्हणजे नाही म्हणजे सगळी कामं आता तेंकाच करूची लागतील ना. माधव भाऊजी आता मुंबईत गेले, थंयच शिकतील, थंयच नोकरी करतील. तेही बरंच झालं म्हणा.
की तो मुंबईला गेला. तसं इथे गावात राहून काय करणार होता तो? तर हा, चला निघतो आम्ही. चला निघतो आता. अगं थांब, चहा तरी घे. नाही नाही नको आता. अगं चला. लगेच जरा थांबायचं. आज चहा राहिलाय, चहा तरी घेऊन जा. नाही नको, 1-2 कामं असतात, जाऊचं लागत. बर. काय मग आता पुन्हा केव्हा येणार? बघूया, कामाचं व्यापलंय असता ना. तेही बरोबर आहे. सरिता, दत्ताला बरीच कामं असतात, पण तुला यायला हरकत नाही काय? बरं. बरं थांब, हळदी कुंकू लावते. अगं अगं, राहू दे. काय तू. चला पाटणकर साहेब. अहो, या. पाटणकर साहेबांशी थोडं बोलूच होतं. काय झालं, बोल ना. तुमची एक मदत हवी होती. यांची मदत? होय. ह्यांच्या नोकरीचं काही बघशाल काय? दत्ताला नोकरी? पण घरात तर सगळं चांगलं आहे. होय, सगळ्या चांगलाच असा, पण घरातली शेतातली सगळी कामा करूक नोकरदार माणसं असत. मनान म्हटले की ह्यांच्यासाठी एखादी नोकरी असती तर बरा झाला असता ना. कसा पुढे मागे काय होत काय सांगता येऊचा नाही. मी सांगते, तुम्ही ना ह्यांच्यासाठी एखादी चांगली नोकरी सुचवा. करून दाखवतील ते, कमी पडूचे नाही. आता घरातली सगळी कामं एकटेच करतात ना, कोणी एक नसतं. त्रास असता हो सगळं. माणूस बोलून दाखवत नाही, पण आपल्या कळा हवा ना. नोकरी असते की कसा काम केला की आपला राहुला. तुम्ही यांच्यासाठी एखादी चांगली नोकरी बघशाल? बघ. हो येत आहे. काय समजता काय सता? माझा टाळक्याच फिरता मका मोप राग येता साठा जीव घेऊन माझ्यावरचं प्रेम आटलू काय गो तुझं? हा, असं काय झालं गो? काय 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 केलं मी? हा, माझ्यावर जीव लावायचं सोडून माझं जीव घेऊक निघालं. मेल्या अजून जीवन ठेवलंय ना, ह्या तुझं नशीब समज. अशी नाटका केलंस ना तर आधी तुझं जीव घेन मग येतेच. येतो म्हणजे तू माझं जीव घेऊक बोलत नव्हतंस नाही मग हे असं ना घरात उरावर बसलेला माझ्या सरिता. रीता काय बहिणी बोल. होय, असा माझी वहिनी. एका बघला ना काय माझ्या डोक्यातच जातात. घरात सगळी नाटका चाललेली असत. आजारी काय पडता, रडता काय, मग माझ्या अशी तिचं लय पुळकू येता. सरिता गो सरिता. हो सेम गो. एका प्रेमान बोलायता, माका कधी बोलायला नाही. अवधसे चांडळणी अशी हाक मारता माका. एवढाच प्रेम तिचा. तुका माहित असा, लग्नात ना सरिता काय सोन्याचा गळ्यातला दिल्यान, साडी एक घेतल्यान. माका घेतल्यान नाही. आता माझ्या लग्नात माका काय दितले? तू माझ्या वांगडाच लग्न करणार ना? तर बघूया आपण. बघूया ना. ना ना अगं तुका काय वयात सांग ना. ता सगळं हजर करतोय मी. होय. हा, तू काय दितलं माका? वडे, भजी आणि वेफर्स. मग तुका आणखीन काय वया? हिऱ्याचं दागिनं दिशीत माका? आवशीचा चुकलाच तुझा. नाही सगळं काय सुनीत देता. तुका पण काहीतरी बघलस ना, सोन्याचा नाव काढला काय तुझी कशी बोबडी वळली ती. प्रेम करता माझं प्रेम करता. दिसताना थांबा ना. काय झाला? हो ऐका ना.
काय चुकीचं बोललंय काय मी? काय गरज होती पाटणकरांका माझ्या नोकरीचा बोलूची? चांगल्यासाठीच बोललोय ना. घरात येऊन 4 दिवस नाही झाले ते तुका चांगला काय वाईट काय कळूक लागला काय? तसं नाही, पण नोकरी केली की चांगले पैसे गावतात म्हणून म्हटलंय. ए मी काय बसून खाते घराकडे? पण सगळी कामं तुम्हीच करतास. नाता भाऊजी आहात ना, ती सगळी कामं करू? अण्णांकडे एवढे पैसे आहेत, 4 माणसं ठेवतील कामं. चांगली नोकरी केलास तर चांगले पैसे गाठीक होतील आपल्या. नाहीतर हे गडासारखं राबून तसं नाही, म्हणजे माग चुकीचं समजू नका. मी तर अगो बोलूच्या आधी विचार तरी करायचो. तुमच्या पिढ्यानपिढ्यो गडी म्हणून जगल्यो. नायकांच्या वाड्यात ज्यांची पाय ठेवची पण लायकी नाही त्यांच्याशी सोयरीक जुळवून अण्णांनी तुका सून म्हणून घरात आणल्याने. जीभ लय चालू लागली काय तुझी? ह्याच्या पुढे तोंड उघडताना 10 वेळेस विचार करायचो. नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नसतं. अण्णा नायकांचा झील असा आहे. हो. चल ऐका ना, अहो. थांबा म्हणताय तर. गो दत्तान सोडला काय ग तुझ्या वहिनीक? तुका घेता त्याचं पुळको हा? त्याचा कर्मणिता माका घराकडे जाऊ खया. ए नाही नाही अगो असं काय करतेस? थांब थांब. अरे दत्ता घराकडे गेलो जाऊ, जाऊ. नाही दिसलंय ना तर चटणी करतो माझी. नाही, 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 नाही. तर त्याच्या पायगुणांना काहीतरी होता नाही, नाही. घराकडे. त्याच्या पायगुणांना अण्णा मागं गोळी घालतील असं काय करतो नाही घातले. अण्णा? नाथा नाथा पांडू बाजूराव हा मी पोडतोय ना. बाजूराव नाहीतर पुरा टाळक्यात घाली. मी पांडू तुका मी दुसरा काम देते हा ते का त्याची कामं करू दे. अरे नाथा किती वेळ झाला लाकडा तोडतोस? या काय झालाच बाई. दत्ताभाऊ इले बाई. दत्ता काय म्हणा होते पाटणकर? दत्ता हे का काय झालं आता? दत्ताभाऊ रागवले ना. हा पांडू तू काय बोला नको हा. सगळं राग तुझ्यावर निघात. सरिता पण त्याच्या वांगडा गेला होता का खै रावला? इली कोण? वहिनी इली. सरिता थांब. काय गो काय झाला? काय नाही, अगो खरं आहे. अगो अगो सांग मका काय झाला? बोल बोल काय झाला? काय तर अगो दत्ता काय बोललो काय तुका? काय नाही. दत्ताभाऊ अहो दत्ता भाऊ दत्ता अरे काय करतोस? थांब दत्ता लागत कुराड तुका. अहो असं कित्या करतास? सोडा ना ती कुऱ्हाड. अहो 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 तुम्ही दत्ता थांबूक सांगा कसं करता बघा. त्याची तीच लायकी हा गुरासारखी राबूची. आतापर्यंत ना राबवतच इला तेंका. हातात बुका दिला असतात ना तर ही येईल नसती.